प्रेम म्हणजे नेमकं काय? द सोल ऑफ लव्ह. तुम्ही कधी विचार केलाय का की काही नाती आयुष्यभर टिकतात आणि काही काही दिवसातच का संपतात? आपण अनेकदा गरज आणि प्रेम यात गल्लत करतो. आपल्याला वाटतं की समोरच्याने आपल्याला आनंद द्यावा, पण खरं प्रेम समोरच्याचा आनंद साजरा करण्यात असतं. आजची ही कथा प्रेमाच्या अशा एका रूपाबद्दल आहे जे कदाचित तुम्ही कधी अनुभवलंच नसेल. जर तुम्ही प्रेमात असाल किंवा प्रेमाच्या शोधात असाल तर हे 3 मिनिटं तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील. कल्पना करा एका नदीची. नदीला समुद्राची ओढ असते. ती डोंगर दऱ्या पार करून समुद्राकडे धावते. लोक म्हणतात नदी समुद्राला मिळायला जाते, पण वास्तवात जेव्हा नदी समुद्राला मिळते तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे संपवून टाकते. प्रेम म्हणजे दुसऱ्यावर ताबा मिळवणं नाही, तर स्वतःचा मीपणा सोडून समोरच्यात विरघळून जाणं आहे. जिथे अहंकार असतो तिथे प्रेम कधीच टिकू शकत नाही. 2 दिवे जेव्हा एका खोलीत जळतात तेव्हा त्यांचा प्रकाश एक होतो. तुम्ही सांगू शकत नाही की कोणता प्रकाश कोणत्या दिव्याचा आहे, पण जर एका दिव्याने ठरवलं की माझा प्रकाश जास्त असावा तर तिथे धूर होतो, प्रकाश नाही. नात्यात स्पर्धा नसते. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मोठं करता तेव्हा तुम्ही स्वतःच मोठे होत असता. प्रेम हे एकमेकांकडे बघण्यात नाही, तर एकाच दिशेने बघण्यात असतं. प्रेम म्हणजे फक्त हसणं आणि फिरणं नाही. जेव्हा समोरच्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तुमच्या डोळ्यातूनही ते वाहायला हवं. प्रेम हे अशा जखमेसारखं आहे जिथं औषधही प्रेमातच असतं. ज्या नात्यात एकमेकांच्या कमतरतांना स्वीकारण्याची ताकद असते तेच नातं काळाच्या ओघात टिकून राहतं. शेवटी एकच लक्षात ठेवा, प्रेम हे कोणाला बदलण्यासाठी नसतं, तर कोणाला आहे तसं स्वीकारण्यासाठी असतं. जर तुमच्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती असेल जिच्यासमोर तुम्ही जसे आहात तसे राहू शकता, तर तुम्ही जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. कमेंटमध्ये त्या व्यक्तीचं नाव न लिहिता फक्त एक हार्ट इमोजी टाका, जिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता. भेटूया एका नव्या भावविश्वात.